सध्या रिंगणात आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आता मुदत जी आहे ती संपलेली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होते। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। विशाल, काय सविस्तर अपडेट? वृषाली, खरं तर सगळ्यांच्या नजरा ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे होत्या, कारण का सगळ्याच राजकीय नेत्यांचं असं म्हणणं होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल। मात्र 11 जागांसाठी 12 उमेदवार जे आहेत हे रिंगणात आहेत, त्यामुळे आता विधान परिषदेची निवडणूक जी आहे ही बिनविरोध होणार नाहीये। 12 तारखेला जी निवडणूक जी आहे ती होईल, त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सगळा सामना असणार आहे। याच्यामध्ये नेमकी विकेट कोणाची जाणार याच्या आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत, कारण का भाजपनं सुद्धा एक अतिरिक्त उमेदवार जो आहे हा त्यांनी दिलेला आहे। महायुतीकडनं जवळपास 9 उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडनं 3 उमेदवार असे 12 उमेदवार जे आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी असणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाहीये। आता शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, मात्र कुणीही अर्ज जो आहे हा मागे घेतलेला नाहीये। त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होणार नाहीये। वृषाली, नक्कीच विशाल, खरं तर 11 जागा आहेत मात्र उमेदवार 12 आहेत, त्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची देखील शक्यता आहे। त्याबद्दल काय सांगाल? वृषाली, खरं तर या सगळ्या बाबतीत जर बोलायचं झालं तर क्रॉस वोटिंगचा मुद्दा असेल किंवा आमदार जे महायुतीचे आहेत किंवा महाविकास आघाडीचे आहेत यांच्यातले आमदार फुटू शकतात का अशी सुद्धा एक चर्चा जी आहे ही होऊ लागलेली आहे। कारण का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल यांनी एक प्रतिक्रिया देताना सुद्धा असं म्हटलं होतं की जर ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर घोडेबाजार जो आहे हा होऊ शकतो, अशा पद्धतीची त्यांनी शंका सुद्धा व्यक्त केली होती। त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक आता चुरशीची होणार आहे। त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमका घोडेबाजार होतो का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे क्रॉस वोटिंग। धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।